नमस्कार, मी आर्या सोनी जागेकर. नमस्कार, मी ज्ञानेश्वरी प्रसन्न शिंदे. नमस्कार, मी राजकुमार देवेकर. आमच्या शाळेचे नाव पीएमसी स्कूल नाझा नंबर 5. आम्ही सादर करत आहोत आपत्ती व्यवस्थापन. आत्मनिर्भर भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आज देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी आत्मनिर्भरता खूप महत्त्वाची आहे. आज आत्मनिर्भर भारत म्हणजे असा भारत जो स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करतो आणि इतर देशांवर अवलंबून राहत नाही. या अभियानात प्रत्येक नागरिकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. समस्या अशा आहेत की पूर येणे, आग किंवा वणवा लागणे, रेल्वे अपघात होणे, भूकंप होणे अशा समस्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यावर आम्ही एक उपाय काढला असा आहे की जर आग लागली तर आगीची नोंद त्या सेन्सरमध्ये होईल आणि सेन्सरमध्ये एक विशिष्ट प्रकारचा आवाज येईल तो असा. जर भूकंप आला तर भूकंपाची कंपनी त्या सेन्सरमध्ये नोंद होती आणि ते सेन्सरमधून एक आवाज येईल. जेणेकरून तेथील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा मिळेल. जर रेल्वे अपघात होणार असेल आणि रेल्वेचे रोड घसरले असतील तर त्यामध्ये आम्ही बसवलेली वायर जी सेन्सरची आहे त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा नोंद होईल आणि आवाज येईल तो असा. जेणेकरून तेथील रहिवाशांना, नागरिकांना आणि रेल्वे पोलिसांना सतर्कतेचा इशारा मिळेल आणि रेल्वे अपघात होण्याआधीच तो टाळता येईल. जर पूर आला तर पुराची पातळी आणि सेन्सरची पातळी ओळखून त्यामध्ये आवाज येईल. यावरून तेथील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा मिळेल व सूचना मिळेल जेणेकरून ते उंच ठिकाणी जाण्यास मदत होईल. यावरून आम्ही निष्कर्ष असा काढला की आत्मनिर्भर भारत ही केवळ योजना नव्हे तर एक देशाची उज्ज्वल भविष्याची दिशा आहे. माझी भूमिका जरी लहान असली तरी ती खूप महत्त्वाची आहे. 2047 साली आत्मनिर्भर भारत होणे शक्य आहे हे फक्त माझे बोलणे नाही तर माझा विश्वास आहे. मी स्वतःला सक्षम म्हणून देशाच्या कामात हातभार लावेन.